सातपुडा हा केवळ एक पर्वत नसून एक भावना आहे. याची प्रत्येक ऋतूमध्ये वेगळी सुंदरता आणि प्रत्येक ऋतूमध्ये वेगळी जाणीव. सातपुडा ओसाड जरी वाटत असला तरीही खूपच मनमोहक वाटतो. आणि या व्हिडिओमध्ये तुम्ही असा सातपुडा पाहणार आहात जो तुम्ही कधीच नसेल पाहिला. माझ्या चारही बाजूला जर तुम्ही बघितलं तर एकही मनुष्य नाही आहे, कोणीच नाही आहे. इथं केवळ आम्ही आणि खूप दूरवर बसलेलं ते गाव. नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे चॅनलमध्ये. आम्ही आज आहे पिंपळबारी आणि चांसिलीमाळ या दोन्ही गावांच्या मधोमध. आणि व्हिडिओमध्ये हितेश वळवी, रोहित गावित. त्याच्याकडे माईक नाही आहे, आवाज एवढा येणार नाही, थोडं इग्नोर करा. शेअरिंग करून घेतो. तर इथला निसर्ग इतका सुंदर आहे ना, तर इथं ट्रॅकिंग करायचा आम्हाला आज वेळ मिळाला. आणि इथलं सीन बघा तुम्ही, हे बघा, हे कसले झाडं माहीत नाही, तिथे हरभऱ्याची शेती आणि ती उंच असे डोंगर. तर आजचा विषय असा आहे की आम्हाला एकतर त्या आणि त्या दोन्ही डोंगरांमध्ये ट्रेकिंग करायची आहे. इथं आल्यानंतर आमच्या चारी साईडला डोंगर तुम्ही बघू शकतात. आता विषय असा आहे की कोणत्या डोंगरावर जायचं नेमकं. ह्या साईडला पण डोंगर आहे आणि माझ्या त्या साईडला पण डोंगर आहे. त्या साईडला जाऊ ना, त्या साईडला जाऊ चला. तर आम्ही थोड्या वेळापूर्वी पिंपळबारी या गावाच्या एकदम पायथ्याशी होतो, आता टोकावरती जातो. इथं येण्यासाठी आम्हाला 10 किलोमीटरचा प्रवास करावा लागला फक्त हे सीन दाखवण्यासाठी. इथं जर तुम्ही बघितलं तर ते आंब्याची झाडं बघा कशी आहेत, पूर्ण ओसाड पडलेले डोंगर आणि मधोमध ते आंब्याची झाड आहेत. आणि आपल्या चारही बाजूला कोणीच नाही, फक्त आम्हीच माणसंही वाटतं. त्या साईडला गाव आहेत. सिरियसली सांगतो, आम्हाला अपेक्षा नव्हती की डोंगराच्या पीकवरती अशी सपाट जागा असेल. आणि ह्या लोकांनी इथं बंधारा बांधला आहे. आणि त्या बंधाऱ्यामध्ये बघा चणे पेरले. ते अस्सल आदिवासी आणि अस्सल डोंगरी जीवन इथलं खूप सुंदर. आजच्या ट्रिपमधलं सगळ्यात सुंदर सीन मला इथलंच वाटलं. आज खूप काही शूट केलं आहे, तुम्ही नक्कीच बघाल व्हिडिओमध्ये. आणि इथं येऊन पुन्हा प्रश्न पडला आहे, इथं जायचं की इथं जायचं. काय म्हणतो हितेश, कुठं जायचं? त्या साईडला जाऊ. कुठे? इथं पहिले सरळ जाऊ, मग आपण व्ह्यू बघू कोणत्या साईडला जायचं ते. ठीक आहे. पिवळ्या रंगाचा इतका कॉन्ट्रास्ट आहे ना इथं. काय रे हितेश? ओसाड जमीन पडलेली. रोहितला बोर होत होतं, पण इथं येऊन एकदम तो बूस्ट झाला, ॲड्रिनालिन बूस्ट झालं त्याचं. काय रे रोहित? चला, डिसाईड झालंय आपल्याला जायचं त्या डोंगरावरती, ते तिकडं. त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण रस्ता क्रॉस करावा लागला. कॅमेरा जास्तीच नाही होणार, पण छातीवरचा चढाव आहे पूर्ण, बघू शकतात. परत उंचावर चढतोय आम्ही. एक नंबर काय व्ह्यू आहे यार. हे बघा मागचा सीन बघा तुम्ही. इथून जे सीन दिसतंय, सातपुडा खूप अलग अलग दिसतो अलग अलग ठिकाणाहून, आणि आम्ही तेच बघण्यासाठी फिरत असतो. हे बघा इतक्या उंचावरती आम्ही आहेत ना की जे डोंगर पण एकदम छोटेसे दिसू राहिले. हे बघा, बोल रे. इथूनच असं वाटत आहे, तर वरतून कसं वाटेल. चला वरती घेऊन चला. तू इथेच कसा पळतोय बघा. अरे थकशील. माईक नाही आहे, माईक नाही त्याच्याकडे. चढून गेलो, माईक असताना चढून गेला असता वरती. ते दोघं कुठपर्यंत पोचले बघा. हा जो कडा दिसतो तुम्हाला, आपल्याला तिथे जायचंय. चला. ती एक चांगली गोष्ट आहे ना की ह्या डोंगरावरती पाय घसरेल अशी काय जागा नाही आहे. आपल्याला प्रॉपर पायवाट भेटून जाते, त्याच्यामुळे वरती चढायला काय प्रॉब्लेम होत नाही. पण श्वास फुलतो खूप. समोरचा सरप्रायझिंग व्ह्यू बघा तुम्ही. सातपुडा आहे हा, एक नंबर एक नंबर. सह्याद्रीच्या उंच पर्वत रांगा तुम्ही बघितल्या असेल ना, जसं हरिहर. हे बघा, फक्त ह्या जागेला कोणी ओळखत नाही, पण त्यांची जी उंची आहे
आम्हीच एवढ्या उंचावरती आहे ना, आमच्यापासून ते कित्येक आहेत. जबरदस्त यार, एक नंबर व्ह्यू येतं इथला. इथून सीन बघा तुम्ही. आपल्या ह्या साईडला अस्तंभा, उत्तरेकडे हे जे बिजरी गाव दिसतंय तुम्हाला, आणि ते नर्मदेकडचे डोंगर पण मला थोडेसे बुरसट दिसत आहेत. आणि ह्या साईडला हे उंच असे पर्वत रांगा सातपुड्याच्या. कोणीच नाही इथं, पण तरी देखील बघा काय सीन आहे यार. चला तिथं जाऊ, थोडंसं तिथं घेऊन चालतो तुम्हाला. चला. जवळपास आम्हाला 20 मिनिटाचा ट्रेक होऊन गेला आहे आम्हाला चालता. मी पहिलेही म्हटलं आहे, सातपुड्यामध्ये मी खूप ठिकाणी फिरलो आहे, मी हितेश, रोहित, पण प्रत्येक ठिकाणी सातपुडा खूप वेगवेगळा आणि खूप ब्युटिफुल दिसतो यार. आणि इथलं सीन देखील तसंच काहीतरी आहे. तुम्ही विचार करा, ही जागा किती उंचावरती असेल. त्या डोंगरांच्या कडा बघा तुम्ही. तिथं जाणं पॉसिबल नाही. इतकं अप्रतिम सौंदर्य यार सातपुड्याचं. हां, वाव, अनबिलिव्हेबल. एकदम आता असं वाटलं की ह्या ट्रिपचं थोडं सार्थ झालं असं. इथून सीन बघा तुम्ही, एक 360 व्ह्यू घेतो. तो अस्तंभा बघा, आणि खालचं जे आहे ते बिजरीची आश्रमशाळा पण दिसत आहे. पुढे धाडगाव जर वातावरण क्लिअर असतं तर ते पण दिसलं असतं आपल्याला. आणि ह्या साईडला आहे मी इतक्या उंचावरती ना की मला चारही साईडचा जो व्ह्यू आहे तो एकदम क्लिअर दिसतो. ह्याच्यावरून अंदाज लावा की ह्या जागेची उंची किती असेल. कसं वाटलं सीन? आवडलं का? आवडलं सर तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला. आम्ही खूप मेहनत घेतो तुमच्यासाठी, अशी व्हिडिओ बनवण्यासाठी. सातपुड्यामध्ये फिरण्याची खूप अलग मजा आहे, कारण आम्ही अशा डेस्टिनेशनवरती जातो की जे कधी कोणी पाहिलेलं नाही, आम्ही पाहिलेलं नाही, रस्ते पाहिलेले नाही. आणि आज देखील हे तसंच होतं. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आपण इथून जितकंही दूर बघितलं ना तितक्या दूर तुम्हाला एकतर डोंगरच दिसतील, ते कमी उंच आकाराचे. अद्भुत नजारा इथला. समोर तो अस्तंभ बघा, ते चांसेली, त्या साईडला पिंपळबारी, ह्या साईडला बिजरी, आणि माझ्या ह्या साईडला अलवान. आणि इतकं क्लिअर दिसत नाही आहे, नाहीतर ते नर्मदेकडचे डोंगरे दिसले असते. माझ्या चारही बाजूला जर तुम्ही बघितलं तर एकही मनुष्य नाही आहे, कोणीच नाही आहे. इथं केवळ आम्ही आहे आणि खूप दूरवर बसलेलं ते गाव. आणि ह्या डोंगरामध्ये पण ही शेती कशी बघा, ती शेती बघा, त्या शेतामधून आपण चालत आलो आहे. हरभऱ्याचं शेत येते आणि ॲक्च्युली तो डॅम पण आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये चांगलं पाणी साठत असेल तिथं. आणि ते इलेक्ट्रिकचे खांब, म्हणजे इथपर्यंत लाईट येऊन गेलेली आहे. तो अस्तंभा, किती ब्युटिफुल सनसेट आहे बघा. ह्या ठिकाणच्या दक्षिणेकडे जर आपण बघितलं तर आपल्याला खोल दरी पाहायला भेटते. हे बघा कशी उंच कडा आहे ती, आणि खोल दरी. त्या पर्वतांच्या तुम्ही कडा बघा. तिथं शायदच कोणाला जाता येईल यार. हे बघा कशा कोरलेल्या सारख्या वाटत आहेत त्या. आणि मला वाटतं की जांभाई आणि अलवान खाली असावं. अलवान इथेच कुठेतरी आहे. आपण ट्रेकिंगची सुरुवात तिथून केली होती. तिथून ह्या साईडचा रस्ता पकडला आणि इथपर्यंत आलो आहे. आणि आता जाणार आहे रिटर्न ह्या रस्त्याने. हा इथला फेब्रुवारीचा महिना आहे, तर ती शेती किती हिरवी दिसते बघा. ॲक्च्युली ती हरभऱ्याची शेती आहे. इथं पण अशीच काहीतरी शेती आहे. पिंपळबारी आणि चांसली माळ या दोघांच्या मध्ये हे ठिकाण आहे. इथं येण्यासाठी थोडंसं चालावं लागतं, 20 मिनटं तरी.
आणि इथला निसर्ग तर तुम्ही बघितलाच असेल. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत काळजी घ्या, चांगलं प्रोडक्टिव्ह करत राहा.